आपले 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आहे आणि जो कोणी 12th मॅन किंवा एखादा प्रतिनिधी असेल आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. चला, बाबू भोईर आणि रतन दोघांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. ऑफ साईडची बाउंड्री लाईन तुम्ही सांभाळायची आहे. लेग साईडला रोहन आणि त्याच्या समवेत मंगल. महाराज संघ उशीर करू नका, सामना चालू करायचा आहे. कोंडेरी संघाने करून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. महाराज संघांना गोलंदाजीसाठी आमंत्रण केलं गेलेलं आहे. हा सामना 4 षटकांचा असणार आहे. 4 षटक 4 फ्रेश गोलंदाज वापरावे लागणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी आणि सामना चालू करायचा आहे. पंच राजभोईर सामना चालू करायचा आहे. यापुढील होणाऱ्या सामन्यासाठी तयार राहायचं आहे. आपटी ब आणि त्यांच्या विपक्ष असणारे वासुंद्री संघ. फर्स्ट इनिंगमध्ये दोन्ही संघाचे कर्णधार इथे नाणेफेकीसाठी येतील, याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. स्ट्राईकला महाराळ वर्सेस कोंडेरी मैदानात चालू असणारी एक तुल्यबळ लढत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी तयार गौरव. पहिला बॉल, पहिला चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो तो म्हणजे लॉंग लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरी धावचा प्रयत्न आणि सुरेख गुड रनिंग बिटवीन द विकेट्स रॉकेट थ्रो तुम्ही पाहिला तिथे सुमितच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर संघाचा श्री गणेशा 2 ने केलेला आहे आणि धावसंख्या झालेली म्हणजे 2. गोलंदाज पाहू शकता तुम्ही गौरव. हा चेंडू शॉर्ट आर्म पद्धतीचा चेंडू होता. आडव्या पट्ट्याने खेचून मारलेला पॅरल स्ट्रोक. 6 धावांसाठी आलेला एक षटकार. षटकाराने आगाज केले सूरज याने. पहिला धरून सावध पावत्र दाखवला आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र त्याने रौद्ररूप धारण केला आणि संघासाठी एक आलेला उत्तुंग असा षटकार. फुलर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू कायचा समजला नाही. तू मैं आणि अशा प्रकारे एक निर्धाव चिटका होता. आणि पुन्हा एकदा या धावांवर 6 धावांची मोहर एकवटली जाते आणि धावसंख्या 6 पुढे सरसावते, ती म्हणजे 14. 4 चेंडू आणि 14 धावा. गौरव याने आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. 4 चेंडू फेकून झालेत. पहिल्याच षटकामध्ये गौरववर अतिक्रमण केलेलं आहे, ते म्हणजे कोंडेरी संघाचे फलंदाज सूरज याने. नॉन स्ट्राईकला असेल तर म्हणजे तेजस अद्यापही स्ट्राईकवर आला नाही. तेजस याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे मोठमोठे फटके खेळून काढण्याची. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पद्धतीचा चेंडू होता. चेंडू पडला आणि बाहेरच्या बाजूने वळाला. लेफ्टी गोलंदाज असतो, एक नॅचरल स्विंग त्याच्याकडे होता आणि जसा चेंडू पडला आउटसाइड ऑफ स्टंप कीपरच्या हातामध्ये सामावलेला हा झेल 2 षटकारांनंतर उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे मैदानात गौरव. बघा पुढचा फलंदाज तुम्ही पाहू शकता ज्युनियर सूरज येतोय मैदानामध्ये. एक सूरज आउट झाला, आता पाहू शकता ज्युनियर सूरज.
चला थोडा लवकरच करायचं आहे पंच. खेळाडूंना ताकीद द्या सकतं. पुढील चेंडू गौरवचा. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेचून मारण्याचा प्रयत्न होता. पद्धत आली ते दिसत नाही. फुटवर्कची कमतरता आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत 14, 1-14. गौरवाच्या ओव्हरचं ॲनालायझिंग आपण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर 2 धावा, नंतर एक षटकार, नंतर एक निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा षटकार, मग कमबॅक करून विकेट घेतलं सूरज याचा. आणि आता ज्युनियर सूरज फर्स्ट बॉल फेस करताना निर्धाव षटक. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि धावसंख्या झालेली ते म्हणजे 14. दुसऱ्या षटकामध्ये पाहू शकता जय याला पहिला चेंडू बघा झेल ड्रॉप केलेला आहे या चेंडूवर. तेजस याचा झेल सोडलेला आहे. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जात होता, परंतु तेजस यांना माहिती सामना आहे. यदा कदाचित एखादी मोठी ओव्हर त्यांना खेळायला मिळाली तर त्याच्यामध्ये ते जे काही त्यांच्याकडून झालेल्या चुका आहेत त्या भरपाई करून काढण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आणि अशा प्रकारे या 2 धावा. धावसंख्या 16, 8 चेंडू 16 धावा म्हणजे आस्किंग रन रेट पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडू मागे 2 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. परंतु तसं न पाहता पुढील चेंडू, हा चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू होता. जसा चेंडू पडला तसा चेंडू सबमरीन डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळते. आणि एका निर्धाव चेंडूची सांगता होत असताना निलेशच्या माध्यमातून हो पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. ज्युनियर सूरज वारंवार शॉट खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीसा संपर्क होत नाही आणि वारंवार चेंडू जात असताना निर्धाव. हा एका चेंडूवर आलेली ही धाव. आणि यापुढील चेंडू पाहू शकता तुम्ही निलेशाच्या माध्यमातून कशा प्रकारचा चेंडू हाताळतोय. प्रत्येक वेळेस चेंडू पाण्यामध्ये बुडून हाताळला जातो. जेव्हा चेंडू पाण्यामध्ये बुडवला जातो त्याच्यानंतर पिचिंग होताना चेंडू एक्स्ट्रा स्कीट होतो आणि फलंदाजांना होणारा मिस टाइम तुम्ही पाहू शकता. हा ओव्हरपिच चेंडू होता. सूरज आणि तेजस धावा जमवण्यासाठी धावपळ करत असताना मैदानात निखिल. आणि अशा प्रकारे सुरेख पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे याची नोंद घ्यायची. आणि अशा प्रकारे सुरेखरित्या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 18. सुरेख षटक हाताळताना निलेश. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता आणि हाफ ट्रॅकर चेंडूचा परिणाम 6 धावांच्या स्वरूपात आलेला हा षटकार. आणि धावसंख्या 6 ने पुढे सरसावताना 25. चला पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. पंचांशी कोणत्याही खेळाडूंनी डिस्कशन करायचं नाहीये. चला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 25.
पुढील गोलंदाज तुम्ही पाहू शकता तिसऱ्या षटकामध्ये रियाज याला. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू. ज्युनियर सूर्यजाला चेंडू काही समजला नाही आणि चेंडू जातो तो म्हणजे सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 25. स्लोअर पद्धतीचा चेंडू. वारंवार स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळतोय आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते तेजसच्या माध्यमातून आणि धावसंख्या स्थिर, स्थगित, स्तंभित आणि विकेटची जी पडझड चालू आहे कोंडिरी संघाची ती कायम. पुढील फलंदाज पावतोय तन्मय याला. अद्यापही 10 चेंडू असतील तेजस्वीच्या हातामध्ये. रब्बर बॉल क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या विजयाचं तुम्हाला आश्वासन शाश्वती देऊ शकत नाही. कारण आपण पहिल्या सामन्यामध्ये 66 धावा होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये वरप संघाने 108 धावा कुठून काढल्या. 108 धावा कुठून काढत असताना सुद्धा तो सामना जिंकला फक्त आणि फक्त 8 ते 10 रनांनी. पुढील चेंडू रियाजचा फुलटच पद्धतीचा चेंडू होता. कॅच उडालेली आहे. निखिल थोडेसे फंबल झाले आणि झेल सोडलेला आहे तेजस याचा. एकाच धावेवरती समाप्ती. आता मात्र स्ट्राईकला असेल तर म्हणजे तन्मय. पहिला चेंडू फेस करण्यासाठी आले असेल तन्मय. हा थोडासा एक्स्ट्रा गतीचा वापर केला आणि पंच आम्हाला इशारा करतात का हा चेंडू असणार तो म्हणजे वाईट. चार चेंडू झालेले आहेत पंच. एक वाईट, 3 डॉट चेंडू. हो पुन्हा एकदा एक्स्ट्रा गती वापरण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा सुद्धा चेंडू दिशेपासून भरकटतात आणि पंचांचे दोन्ही हात अवांतर. धावा येतील त्या समांतर. धावसंख्या झाली ते म्हणजे 28. अतिशय संत आणि सावध गतीने धावसंख्येचा जमवाजमव करताना आपल्याला पाहायला मिळते कोंडरी संघ. परंतु इथून त्यांना मात्र टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल. स्लॉक स्वीपचा देखणा नजराना तुम्हाला पाहायला मिळतो मैदानामध्ये तन्मयच्या बॅटमधून. या चेंडूवर आलेला हा सुंदर असा चौकार. बघा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू रियाजाचा. हो रियाजाने आतापर्यंत फलंदाजांना बांधून ठेवले. कोणत्याच फलंदाजाला हात खोलण्याचा त्यांनी मोका दिला नव्हता आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता करत असताना आपलं षटक समाप्त करत असताना रियाज. धावसंख्या 32. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. $32. पुढील षटकामध्ये तुम्ही पाहू शकता गोलंदाजीसाठी आलेले विष्णू सर. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. पंच सामना स्पीडअप करायचा आहे प्लीज. पंच राजभोर गौरव दोन्ही संघांना सक्त ताकीद द्यायचे. सामना स्पीडअप करायचा आहे. अजूनही आपल्याला 3 ते 4 सामने खेळवायचे. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आणि आयोजकांना सहकार्य करत असताना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये विष्णू सर. पहिला चेंडू थोडासा जोर पद्धतीचा चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती तेजस याला मोठा मासा गळाला लावलेला आहे विष्णू सरांनी आणि
विकेटचं पतन. तेजस बॅक टू द पवेलियन. आता मात्र फलंदाजीसाठी आलेला आहे तो म्हणजे विष्णू. कशा प्रकारची फलंदाजी करेल? या येणाऱ्या 5 चेंडूमध्ये जर कोंडेरी संघाने 20 ते 25 धावा जमवल्या तर एखादी फायटिंग टोटल आपण पाहू शकतो मैदानामध्ये उभी केली जाऊ शकते कोंडेरी संघाच्या माध्यमातून. फलंदाजांना सक्त ताकीद द्यायची आहे की त्यांनी लवकरात लवकर यायचे. पंच, सामना स्पीडअप करायचा आहे, कोणती दिरंगाई करू नका. विष्णू सर यांचा पुढील चेंडू शॉर्ट आर्म पद्धतीचा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू बॅटची एज लागून पॉईंट दिशेने एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातो. स्वतः यष्टीरक्षक तिथे निखिल पाटील आणि एकाच धावेवरती समाधान. 2 धावा आणि डबलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. सिंगलला डबल कन्वर्ट केले. एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाही. मोठे फटके मारावे लागतील जर चांगली टोटल उभी करायची असेल कोंडेरी संघाला. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न केला आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि अशा प्रकारे पंच आम्हाला इशारा करतायत का दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतोय तो म्हणजे कोंडेरी संघाचा. कोंडेरी संघाला लागणारा हा 4था हादरा. आतापर्यंत स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. चेंडूवर किती धावा जमवण्यात यश मिळते ते म्हणजे कोंडेरी संघाला. चला, फर्स्ट इनिंग झाली की यापुढे होणारा सामना वासुंद्री विपक्ष आपटी व दोन्ही संघांनी यायचे नाणेफेकीसाठी. समालोचन कक्षामध्ये दोन्ही संघांनी च्या कर्णधारांनी यायचे आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा विनंती असेल. पुढील चेंडू विष्णू सरांचा लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला चेंडू कायचा समजला नाही. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय. सुरक्षित रक्षण आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा 2 धाव पूर्ण तिसरीचा प्रयत्न आणि पंच आम्हाला इशारा करतात का 1 रन शॉर्ट असणार आहे आणि अशा प्रकारे 1 धाव आणि 1 रनआउट. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. पुन्हा एकदा अनुभवाची शिदोरी पाठीवर असून स्लॉगरच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते याचं उत्तम असं उदाहरण दाखवताना विष्णू आपल्या संघासाठी शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी मैदानामध्ये आले ते म्हणजे गौरव. गौरव याने अदा कदाचित मोठा फटका मारला तर 10च्या सरासरीने धावसंख्या मैदानावरती टोटल लागू शकते आणि हा पंच आम्हाला इशारा करतात का हा डेलिब्रेट असणार आहे आणि या चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव नसेल.
आपटी बी आणि वासुंद्री संघ दोन्ही संघाचे कर्णधार यायचे नाणेफेकीसाठी. दोघांनी समालोचन कक्षामध्ये यायचे त्वरित. चार षटकांच्या समाप्तीनंतर कोंडेरी संघाने धावसंख्या जमावली होती म्हणजे 36 आणि जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान असेल. चला महाराष्ट्र खेळाडूंना विनंती करतो समालोचन कक्षाच्या समोरून साईडला व्हायचंय प्लीज. चला पंच सामना चालू करायचा आहे. महाराष्ट्र संघ 2 फलंदाज तुमचे पाठवायचे आहेत मैदानात. महाराष्ट्र संघाचे 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी इस्तियाक आणि रियाज. कोंडेरी संघासाठी जमेची बाजू असेल ते म्हणजे आता त्यांच्या गोलंदाजीमध्ये पावसाने त्यांना एक सहकार्य केलेलं आहे. पावसाला अनुषंगून जर त्यांनी गोलंदाजी केली तर नक्कीच सामना फाईट करू शकतात, सामना विजयी होऊ शकतात कोंडेरी संघ. आणि गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहू शकता पहिला चेंडू तेजस. आणि नॉनस्ट्राईकला असेल तो म्हणजे फलंदाज इस्तियाक. गोलंदाज तेजस पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार. पंच सामना चालू करायचा आहे. स्ट्राईकला रियाज. पहिल्या चेंडूचा सामना करण्याचा सज्ज तेजस याचा. फुलटा चेंडू होता. पहिल्या चेंडूवर झेल उडालेले पाहूया झेल कन्वर्ट करतात का नाही. आणि सुरेख झेल पकडलेलं आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये असे झेल टिपणं हे खूप अवघड असतं आणि आनंदाने अवघड झेल सोपं करून दाखवताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर पहिला धक्का देत असताना महाराष्ट्र संघाला तेजस. रियाज बॅक टू द पवेलियन. या सत्राच्या हा सत्र चालू होण्याच्या पूर्वीच मी म्हटलं होतं की कोंडेरी संघासाठी जमेची बाजू असेल तर म्हणजे त्यांनी जर पावसाला अनुषंगून गोलंदाजी केली तर सामना नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. आणि पहिल्या चेंडूवर पहिला धक्का देत असताना तेजस महाराष्ट्र संघाला. आता मात्र मैदानात महाराष्ट्र संघाचा चेहरा म्हणून ओळखला जाणारा जय मैदानाच्या दिशेने रवाना झालेला आहे. जेव्हा जेव्हा मोठमोठे टुर्नामेंट्स असतात ठाणे, विक्रोळी, माटुंगा, मुलुंड, सांताक्रुझ साईडला जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असतात तेव्हा जय यांना तुम्ही इन ॲक्शन मध्ये पाहू शकता. विक्रोली संघामधून तोच जय मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू पहिला चेंडू सुरेख पद्धतीने कट केलेला आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि आपल्या नावाची छाप सोडत असताना मैदानामध्ये पहिल्या चेंडूवर चौकाराने आगाज केलाय.
यदा कदाचित पुढचा चेंडू त्यांच्या रडारमध्ये आला तर नक्कीच षटकारासाठी सुद्धा पाठवू शकतात. जय. जय याच्या बॅटमधून आलेला हा एक गॅप शॉट सिलेक्शनचा चौकार म्हटला तरी काही वावगं ठरणार नाही. पुढील चेंडू तेजसचा. हो, ओव्हर पे चेंडू होता. पंच आम्हाला इशारा करतायत की हा गडी असणार आहे बाद. तेजस याने सुरेख कमबॅक मिळवून दिलेला आहे. पहिला चेंडू चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवलेला आहे जय याचा. महारळ संघाला लागलेला आहे एक मोठा धक्का. बडी मछली चौका आणि विकेट. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण. पहिला चौकार मारला आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो आणि दुसऱ्या चेंडूवर मिळालेला हा विकेट. तेजसने सुरुवात तर चांगली केलेली आहे आपल्या संघासाठी. 2 गडी मिळवलेले आहेत. एक चौका जरूर आलेला आहे. इथूनही चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल पुढील सर्व गोलंदाजांना. तर कोंडेरी संघ नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल. जय थोडेसे मायूस, हताश, निराश, जड अंतकरणाने मैदानाच्या बाहेर पडत असताना आता मात्र निलेश या खेळाडूबद्दल जेवढं म्हणावं तेवढं कमीच आहे. हो, बघा मी उल्लेख केलेला, जेवढं म्हणावं तेवढं कमीच आहे. लोक चेंडू मैदानाच्या बाहेर मारतात. यांनी बॅट मारण्याचा प्रयत्न केला. आमचे पंच दुखापतग्रस्त झाले असते. एक मोळमोळ मुवमेंट तुम्ही पाहू शकता रिप्लेमध्ये. या चेंडूवर जो मजेदार किस्सा झाला ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच याची रील इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर पोस्ट होईल. महाराळ संघाची धावसंख्या स्थिर, स्थगित आणि स्तब्ध. 4 चेंडू 4 धावा. जय याच्या बॅटमधून आलेला तो चौकार तुम्ही पाहिलात तर तो चौकार वगळता दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही चेंडूवर धाव आली नाहीये. वासुंद्री संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. आपटी व संघाचे कर्णधार आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. प्लीज विनंती करतो वासुंद्री संघ. सर्व खेळाडूंना मी सूचित करतो की पाऊस असो वा नसो पण पावसाळी क्रिकेट खेळत असताना ग्लव्सचा वापर जरूर करा. तेजस टू निलेश. हा पुन्हा एकदा झेल. तेजसने सुरेख चेंडू हाताळलेले आहेत. सातत्याने फुलर लेन पद्धतीचे चेंडू हाताळलेले आहेत. एकही शॉर्ट बॉल हाताळलेला नाहीये. गोलंदाजाचा एक हातखंडा तुम्ही म्हटला तरी चालेल. शॉर्ट बॉल पाऊस पडत असताना वापरले तर एक्स्ट्रा स्किट होऊन गोळीच्या वेगाने चेंडू कधी कधी किपरच्या हातात सुद्धा मिळत नाही. आता मात्र ओपनिंग साठी गेलेला फलंदाज इस्तियाक प्रथमच स्ट्राईक एंडला. पाहूया इस्तियाक कशा प्रकारची कामगिरी करतोय. हो, पहिला चेंडू आडव्या पट्ट्याने फेस करायचा होता आणि पंच आम्हाला इशारा करतात की षटक समाप्ती. सुरेख षटक हाताळलेलं आहे तेजस याने आणि धावसंख्या झालेली ती म्हणजे 5 2 गाड्यांच्या मोबदल्यात. वासुंद्री संघ महाराळ संघासाठी टार्गेट होतं ते म्हणजे 37 धावांचं. पण आता मात्र एक षटक समाप्त होऊन गेल्यानंतर समीकरण असणारे सामन्यांचं 18 चेंडू आणि 32 धावा. यापुढील होणारा सामना असेल वासुंद्री विपक्ष आपटी ब. मी योगेश यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीचा कौल करायचा दोन्ही संघाच्या मध्ये.
स्वप्नील म्हात्रे कुठे असतील? नाणेफेक करण्यासाठी यायचे समालोचन कक्षामध्ये. स्वप्नीलजी म्हात्रे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कल्याण शहर. स्वप्नीलजी म्हात्रे यायचे नाणेफेकीचा कौल करायचे. आणि दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहू शकता गोलंदाज सूरज याला. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट सूरज. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू हाताळला होता. बॅट आणि बॉल याच्यामध्ये संपर्कच झाला नाही आणि चेंडू जातोय तो सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग करत असताना निलेश फक्त चेंडू पाहत बसतायत. चेंडूची लाईन पाहतायत आणि चेंडू डॉट झाल्यानंतर पंचांकडे कटाक्ष टाकतात का पंच कुठेतरी हा व्हाईट चेंडू घोषित करतात की नाही. पुढील चेंडू सूरजचा. हो, हा चेंडू शफल होऊन खेळलेला आहे. काव कॉर्नर रिझन मध्ये चेंडू चाललेला आहे. सुरेख क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बेट विथ द विकेट्स. तेवढीच सुरेख फेकी आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने पुढे 7. सूरज हा चेंडू आडव्या पट्ट्याने खेचून काढलेला होता. थोडीशी लेंथ खेचली होती या चेंडूवर चेंडूची आणि अशा प्रकारे रबर क्रिकेट फॉर्मॅटमध्ये बाउंड्रीपर्यंत चेंडू जरूर जातो. पण यदा कदाचित सीमा लगत जर पाणी साठलं असेल किंवा चिखल असेल तर तो चेंडू तिथेच राहतो. आणि पुन्हा एकदा पंच आम्हाला इशारा करता. पंच काय असणार आहे? चौकार. धावसंख्या 4 ने पुढे वाढते. अकरा धावा दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. लोल फुटत मध्ये चेंडू होता. सुरेख झेल टिपलेला आहे तेजस याने बाउंड्री लाईनच्या दिशेने. पुन्हा एकदा विकेटची सांगता. विकेटची गळती लागलेली आहे महाराज संघाला. आता मात्र जुने जाणते क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख असणारे हेमंतजी टेंबे या खेळाडूबद्दल मी आवर्जून बोललं जाईल की जेव्हा या परिसरात कोणी ओव्हरआर्म क्रिकेट खेळत नव्हता तेव्हा कृष्ण सातपुते मोठमोठे प्लेयर असतील त्यांच्या जोडीला हा खेळाडू खेळलेला आहे हेमंतजी टेंबे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या मात्र 11. फक्त आणि फक्त 11 चेंडू आणि 11 धावा भारत संघाच्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये अॅनालाइज पाहायला गेलं तेजस याने षटक हाताळलं आणि दुसऱ्या षटकामध्ये तू पाहू शकता सूरज याला. सूरज याने सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत एक सुरेख षटक आतापर्यंत हाताळलंय. फुलटच चेंडू होता खोदून काढलेला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतात की नाही हेमंत आणि अशा प्रकारे एकाच धावेवरती समाधान. आणि धावसंख्या आतापर्यंत महाराज संघाची जाऊन पोचलेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6.00 रन रेटने 12. 3 बाद 12. तत्पूर्वी आपण करूया स्वप्नीलजी म्हात्रे यांच्या हस्ते वासुंद्री विपक्ष आपटी बी संघाची नाणेफेक. छापा असा कॉल केला होता वासुंद्री संघाने आणि आपटी बी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. हा सामना झाल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आपटी ब संघ आणि वासुंद्री संघ. चला तिसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहू शकता आनंद यादा. आनंद टू हेमंत. कोंडिरी संघाचे आतापर्यंत 2 गोलंदाज वापरले. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत होते आणि तिसरा गोलंदाज सुद्धा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. पहिला चेंडू हेमंत यांच्यासाठी पुढे टाकलेला चेंडू होता परंतु चेंडू जात होता म्हणजे पंच आम्हाला इशारा करतायत का हा चेंडू असणार आहे गडी बाद.
पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहत असताना विष्णू सर, ज्यांनी शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी करत धावसंख्येवर ताबा मिळवला होता, तेच भव्य फलंदाजीमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतात? पुढील फलंदाज मैदानामध्ये विष्णू सर, 40+ खेळाडू विष्णू सर. काही मोठी कामगिरी करू शकले नाही आपल्या संघासाठी. धावा झालेल्या आहेत 4 चेंडू आणि धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ते म्हणजे 13. कोंडेरी संघाने सुरेख कमबॅक केला होता. लो स्कोरिंग फायटिंग टोटल कशा प्रकारे डिफेंड करायचं याचं उत्तम असं उदाहरण मैदानामध्ये प्रदर्शित करत असताना कोंडेरी संघ, परंतु अद्यापही सामना संपलेला नाहीये. 4 चेंडू फेकून झालेत आनंद्याचे. ओव्हरपे चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केलाय. पंच आम्हाला विचार करतात का हा चेंडू असणार निर्धाव चेंडू. पाच चेंडू झालेले आहेत तिसऱ्या षटकातील. शेवटचा चेंडू निखिल. हो, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला. लॉफ्ट एडिट करण्याचा प्रयत्न करतात, परंतु वारंवार चेंडू आणि बॅटचा काही संबंध जोडला जात नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धाव संख्या मात्र 13. फक्त आणि फक्त एका धावेचं षटक फेकलेलं आहे ते म्हणजे आनंद याने. या टुर्नामेंट मधील पहिलं षटक एका धावेचं असेल ते म्हणजे आनंद याचा. आत्ता मात्र 6 चेंडू आणि धावांची गरज असणार आहे ते 24, म्हणजे प्रति चेंडू मागे 4 धावांचा आस्किंग रन रेट असणारे गावदेवी म्हारळ संघासाठी. 37 धावांची आवश्यकता असणारे म्हारळ संघासाठी आणि आतापर्यंत धावपलकावर धावा जोडल्या गेलेल्या आहेत त्या 13, 24, 6 चेंडू आणि 24 धावा. कोंडेरी संघाकडे सुद्धा यक्ष प्रश्न पडलेला आहे की हे षटक द्यायचं तर कोणाला द्यायचं.
गोलंदाजीवर गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहू शकता स्वप्नील याला. स्वप्नील याला 6 चेंडूमध्ये 24 धावा डिफेंड करायचे आहेत कोंडेरी संघासाठी. तर विष्णू सर यांना जर हा सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडू आणि 24 धावा माराव्या लागतील. 40+ खेळाडू आहेत. एक अनुभव नेहमीच त्यांच्या पाठीशी असलेला आहे. स्लॉग ओव्हरमध्ये सुरेख षटक हाताळलेलं त्यांनी 4 धावांचं. आणि आता जर सामना जिंकायचा असेल तर 4 षटकार खेचून काढावे लागतील विष्णू सर यांना. पहिला चेंडू स्वप्नीलचा, हाफ ट्रॅकर होता, हा मारण्याचा प्रयत्न केलाय. पहिला चेंडू एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि अशा प्रकारे सुरेख असं थ्रो फेकी, परंतु फंबल आपल्याला पाहायला मिळालं. यष्टीरक्षक यदा कदाचित हा जर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आला असता तर हा रनआउटच्या स्वरूपात एक गडी बाद झाला असता आणि पंच आम्हाला इशारा करतात का हा चेंडू असणार एक शॉर्ट रन. पुढे स्वप्नीलचा फुलटा चेंडू होता, स्विंग केलेला फाईन लेगच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु म्हणजे 4 धावांसाठी आलेला हा चौकार. धावसंख्या 4ने पुढे सरसावते झालेले ते म्हणजे धावसंख्या ते म्हणजे 18. हो, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू कायचा समजला नाही. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न करतायत की नाही पाहूया. आणि तू तू मै करत असताना गोलंदाज आणि यष्टीरक्षक यांच्यामधला संवाद चुकला आणि एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे निखिल आणि विष्णू यांनी. धावसंख्या पुन्हा एकदा 2ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 20. 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि एक आनंदाची बातमी असेल ती म्हणजे जो संघ विजय होईल त्या संघाला बाय मिळणार आहे दुसऱ्या फेरीमधून. 3 चेंडू आणि 17 धावा. हो, हा चेंडू पंच आम्हाला इशारा करतात हा चेंडू असणार आहे वाईड. एकेरी दुहेरीने धावफलक पुढे हालताना, परंतु एकेरी दुहेरीने काम चालणार नाही. षटकार आणि चौकार, 2 चौकार हो पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू जातो तो म्हणजे निर्धाव. आता मात्र 2 चेंडू आणि 16 धावा. यदा कदाचित जर ISPL फॉर्मॅट असता तर 8 किंवा 9 मिळाला असता, परंतु तसं काही चालत नाही. इथे रबर क्रिकेट आहे. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. हा ट्रॅकर होता, खेचून मारलेला आहे आणि फटका जातोय तो म्हणजे विकेट बाद. स्वप्नील यांनी सुद्धा सुरेख कमबॅक केलेला आहे, विकेट मिळवलेला आहे या चेंडूवर. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 16 धावेची गरज. हो, ओव्हरपिच चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू जातोय तो सरळ यष्टीरक्षकाच्या पाठी. आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 21. एक लो स्कोरिंग फायटिंग टार्गेट डिफेंड केलेला आहे तो म्हणजे कोंडेरी संघाने. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे कौतुक. चला तेजस यायचे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. आणि या सामन्यानंतर होणारा सामना आपटी बी विपक्ष वासुंद्री संघ. दोन्ही संघांनी त्वरित मैदानात क्षेत्ररक्षण पाठवायचे आणि वासुंद्री संघ फलंदाज पाठवायचे.
चांगला प्रयत्न केला, परंतु 37 धावा एक माफक टोटल चेस करू शकले नाहीत. कोंडेर संघाची एक थोडीच तोड गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. जेव्हा कोंडेरी संघ प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत होता तेव्हा असं वाटत होतं की 4 षटकांमध्ये 37 धावा या करणार. त्यांनी त्यांच्या गोलंदाजीमधून दाखवून दिलं की 37 धावा सुद्धा आम्ही डिफेंड करू शकतो आणि त्यांनी त्या प्रकारे 37 धावा डिफेंड केल्यात. राज सर, सामना किती षटकांचा असणार आहे? पंच राज सर, सामना किती षटकांचा? 4 3. येथील सर्व सामने हे 3 षटकांचे असतात, त्याची नोंद घ्यायची आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. मैदानात चालू असलेला सामना आपटी ब विपक्ष वासुंद्री. आपटी ब संघाने नाणेफेक जरूर जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे वासुंद्री संघाच्या विरोधात.